मित्रांनो, नमस्कार. आज मी जो हा व्हिडिओ बनवत आहे त्याचं कारण म्हणजे आपल्याला LICची एजन्सी सुरू केल्यानंतर प्रीमियम कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणजे हप्ता काढण्यासाठी काही सॉफ्टवेअर म्हणजे कॅल्क्युलेटर्स जे की गुगल प्ले स्टोअरमधून आपल्याला मिळतात, तर त्याचा वापर कसा करायचा याच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ हप्ता कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमच्या एजन्सीच्या करिअरमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणारा व्हिडिओ आहे. हा काळजीपूर्वक तुम्ही पाहणं आवश्यक आहे. शक्यतो व्हिडिओ पाहताना तुम्ही हेडफोन लावणं अपेक्षित आहे. हेडफोन जर लावला तर आवाज क्लिअर येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ व्यवस्थित समजेल. तर सुरू करूया. कॅल्क्युलेटर कसं वापरायचं किंवा कॅल्क्युलेटर वापरण्याला शिकण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ कसा मदत करेल या संदर्भात आपल्याला मी काही स्लाइड्स आणि माझी स्क्रीन रेकॉर्ड करून ते दाखवून देतो आहे. तर सुरुवातीला कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात तर त्या काय असतात त्या आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला या स्क्रीनवर दाखवत आहे. तर ही मी स्क्रीन थोडीशी आडवी करतो जेणेकरून जे स्क्रीन आहे ते तुम्हाला मोठं दिसेल आणि पाहता येईल. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पहा, प्रीमियम किंवा हप्ता काढण्यासाठी आवश्यक बाबी असं हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे. तर त्या कुठल्या कुठल्या बाबी आहेत, तर सर्वप्रथम तुम्हाला ग्राहकाला कोणता प्लॅन द्यायचा आहे हे निश्चित करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे वाटलं तर तुमच्याकडं जे ट्रेनिंगचं वही असते जी तुम्ही नेहमी LICच्या ट्रेनिंगसाठी वापरणार आहात, तर त्या ट्रेनिंगच्या वहीवर हे सगळं लिहून घ्या. कारण तुम्हाला ते पुन्हा LICच्या कामासाठी वेळोवेळी मदत करणार आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याला ग्राहकाला कोणता प्लॅन द्यायचा आहे हे अगोदर निश्चित करावं लागतं. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ग्राहकाचे बिनचूक वय लक्षात घेणे. ही दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्लॅन द्यायचं फायनल झालं की त्यानंतर त्या व्यक्तीचं वय किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटरमध्ये तशी सुविधा दिलेली आहे. ती आपल्याला कॅल्क्युलेटरचा वापर कसा करायचा हे मी सांगणारच आहे. त्यामुळं त्या व्यक्तीचं वय कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. पण ही बाब आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की ग्राहकाचं वय किती असावं लागतं किंवा ग्राहकाचं वय किती आहे हप्ता काढताना, ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ग्राहकाला विमा रक्कम किंवा हप्ता रक्कम आहे की नाही. आता विमा रक्कम म्हणजे त्याला विमा संरक्षण किती लाखाचं देतो आहे आपण, 1 लाख 2 लाख 5 लाख त्याच्या गरजेनुसार, किंवा त्याला त्या विमा संरक्षणाच्या अगेन्स्ट किती रुपयाचा हप्ता भरायचा आहे वर्षाला 6 महिन्याला. तर ह्या दोन्हीपैकी एक म्हणजे हे पहा इथं मी लिहिलं आहे विमा रक्कम आणि हप्ता रक्कम. या दोन्हीपैकी एक आपल्याला अगोदरच ठरवावं लागेल. एक तर ग्राहक जर म्हटला की मला वर्षाला 10,000 रुपये भरणं शक्य आहे, तर त्यानं सांगितलं आपल्याला ती हप्ता रक्कम आहे. तर या हप्ता रकमेवरून आपण त्याला किती विमा रक्कम द्यायची हे पण ठरवू शकतो. किंवा जर एखादा ग्राहक म्हणला की नाही मला काय करायचं आहे की मला 5 लाखाचा विमा घ्यायचा आहे, तर मग त्याला आपण सांगू शकतो की 5 लाखाचा विमा इतक्या दिवसासाठी घेतल्यानंतर तुम्हाला इतका हप्ता येतो. म्हणजे या दोन्हीपैकी एक गोष्ट आपल्याला निश्चित करावी लागते, एकतर विमा रक्कम किंवा हप्ता रक्कम. तर ही गोष्ट तिसरी आपल्याला निश्चित करावी लागते. आणि त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे ग्राहकाला विमा संरक्षण किती दिवस हवे आहे की नाही. 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 5 वर्ष जे काही त्याला हवं आहे, जितके वर्ष त्याला विमा हप्ता भरायचा आहे किंवा विमा संरक्षण हवं आहे आणि शेवटी त्याला पैसे मिळतात, तर तो कालावधी किती दिवसाचा हवा आहे ही गोष्ट आपल्याला प्रीमियम कॅल्क्युलेटरमध्ये अगोदरच निश्चित करून टाकावी लागते. म्हणजे आपल्याला ह्या 4 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट ग्राहकाला कोणता प्लॅन द्यायचा आहे, दुसरी गोष्ट ग्राहकाचे वय किती आहे,
तिसरी गोष्ट, ग्राहकाला किती रुपये हप्ता वार्षिक भरायचा आहे किंवा त्याला किती लाखाची विमा रक्कम हवी आहे, ही तिसरी गोष्ट. या दोन्हीपैकी एक गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कोणती? विमा रक्कम किंवा हप्ता रक्कम. आणि त्यानंतर चौथी गोष्ट जी आहे ती, ग्राहकाला विमा संरक्षण किती दिवस हवे, म्हणजे किती वर्षासाठी त्याला विमा हवा आहे, किती हप्ते त्याला भरायचे आहेत, हे जर आपल्याला माहीत झालं या 4 गोष्टी, तर या बाबी प्रीमियम कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही हप्ता काढण्यासाठी आपल्याला माहिती झाल्या की आपल्याला तो हप्ता आपल्याला काढता येतो. म्हणजे ह्या आवश्यक बाबी आहेत. तर ह्या आवश्यक बाबी, मला असं वाटतं की ह्या बाबी तुम्हाला समजलेल्या असतील. आता आपण पुढल्या गोष्टीकडे वळूयात. ते म्हणजे पॉलिसी घेताना आवश्यक असणारे कागदपत्र. आता ही गोष्ट कॅल्क्युलेटरसाठी निगडीत नाही आहे, पण हे तुम्हाला सुरुवातीला हे माहीत पण असणं गरजेचं आहे, म्हणून मी हा पॉईंट पण मध्ये घेतो आहे. साधारण पॉलिसीसाठी, इथं साथी झाले, पण साठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे असतात. त्यामध्ये ग्राहकाचा एक पासपोर्ट फोटो, त्यानंतर पॉलिसी जर 18 वर्षाच्या आतील मुलाची, म्हणजे लहान मुलांची असेल 18 वर्षाच्या आतील, तर त्याच्या पालकाचा फोटो लागत असतो. त्यानंतर ज्याची पॉलिसी काढायची आहे त्याचा वयाचा पुरावा म्हणून खालीलपैकी एक कागदपत्र कुठलं बी घ्यायचं आहे. इथं पहा, हे समजून घ्या. ज्याची पॉलिसी काढायची आहे त्या व्यक्तीचा खालील मी जे एवढे नावं लिहिलेले त्याच्यापैकी एक पुरावा कुठलाही घ्यायचा. त्याच्यात पहिला आहे पूर्ण जन्मतारीख असलेलं आधार कार्ड. हे पहा, हे जर आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख, नुसतं वर्ष नाही, पूर्ण जन्मतारीख, जसं 6/6/81, 14/5/93, असं जे काही असते अशा प्रकारची जन्मतारीख लिहिलेलं असेल तर ते आधार कार्ड व्हॅलिड एज प्रूफ, म्हणजे वयाचा पुरावा गृहीत धरला जातो. आधार कार्डवर नसेल तर पॅन कार्ड घेऊ शकता तुम्ही. पॅन कार्डसुद्धा पुरावा म्हणून आपण गृहीत धरतो. किंवा पॅन कार्ड नसेल तर TC घ्या, सनद घ्या. TC असेल, सनद असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा शाळेचा निर्गम, या सर्व कागदपत्रांपैकी एक कागदपत्र फक्त आपल्याला घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, वयाचा पुरावा म्हणून आपल्याला या सर्व कागदपत्रांपैकी एक कागद फक्त घ्यायचा आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं. याच्यापैकी एक कागद आपल्याला वयाचा पुरावा म्हणून घ्यावा लागतो. त्यानंतरचा दुसरा पुरावा म्हणून आपल्याला त्याचा ॲड्रेस प्रूफ, म्हणजे तो जिथं राहतो त्या जागेचा पत्त्याचा पुरावा, म्हणजे पत्ता म्हणजे ॲड्रेस प्रूफ, आहे की नाही. तर पत्त्याचा पुरावा म्हणून आपल्याला खालीलपैकी एक कागद घ्यावा लागेल. मी इथं परत सांगतो आहे, हे जे कागदपत्र दिलेले आहेत याच्यापैकी एक पुरावा कागदपत्राचा आपल्याला पत्त्याचा पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ म्हणून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, लाईट बिल आहे, शिधापत्रिका आहे, इलेक्शन कार्ड आहे, इत्यादीपैकी एक कुठलंही तुम्ही एक पत्त्याचा पुरावा म्हणून घेऊ शकता. आता साधारणतः काय की जवळपास 99% जनतेकडे, म्हणजे ज्यांना पॉलिसी काढायची असते त्यांच्याकडे आधार कार्ड असतं. आणि आधार कार्ड जर पूर्ण जन्मतारखेसहित असेल तर वरील वयाचा पुरावा म्हणून सुद्धा आधार कार्डच चालतं आणि पत्त्याचा पुरावा म्हणून तेच आधार कार्ड चालेल. पण ज्याच्याकडे पूर्ण जन्मतारखेचं आधार कार्ड नाही त्याला मात्र वयाचा पुरावा वेगळा द्यावा लागेल आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड चालू शकतं. तर अशा पद्धतीनं हे कागदपत्र आहेत. याच्यापैकी तुम्ही जे मी सांगितलं त्याच्यापैकी एक कागद कुठल्याही सेगमेंटमधला, जसा पत्त्याचा पुराव्यासाठी हे किंवा वयाच्या पुराव्यासाठी हे, आणि पासपोर्ट फोटो 18 वर्षाच्या आतील मुलगा असेल तर त्याच्या पालकाचा पुरावा म्हणून फोटो आपण घेत असतो. तर अशा पद्धतीनं हे जे कागदपत्र आहेत हे पण हे कॅल्क्युलेटरच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचे होते म्हणून हे पण मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आता आपण कॅल्क्युलेटरकडे ॲक्च्युअल वळूया. आता हे कॅल्क्युलेटर तुम्हाला पूर्वी विमा प्रतिनिधींना हे कॅल्क्युलेटर जे आहे ना तर हे खूप मोठं पुस्तक मिळायचं आणि त्याच्यामध्ये ते रेडी रेकनर त्याला म्हटलं जायचं आणि त्या पुस्तकाच्या आधारे मग ते त्या व्यक्तीचं वय, प्लॅन, मग तिथं मोठे चार्ट असायचे आणि ते शोधून काढायची गरज लागायची. पण आता टेक्नॉलॉजीचा वापर LICने सुरू करून अँड्रॉईड ॲप्लिकेशनच्या स्वरूपात हे कॅल्क्युलेटर दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेलात ना, हे पहा मी माझ्या मोबाईलवर तुम्हाला दाखवतो. प्ले स्टोअरवर गेलात की महत्त्वाचे 2 कॅल्क्युलेटर आहेत, त्याच्यापैकी तुम्ही कुठलंही एक वापरू शकता. त्यात आजच्या सेशनमध्ये आपल्याला लीडर नावाचं जे कॅल्क्युलेटर आहे, लीडर, तर ते लीडर वापरायचं आहे. तर इथं असं तुम्ही प्ले स्टोअरमध्ये LIC लीडर
असं जर टाकलं तर ते ॲप्लिकेशन येतं. हे पहा, हे ॲप्लिकेशन आहे. तर हे लीडर नावाचं ॲप आहे. तर इथं माझ्याकडं ऑलरेडी ते इन्स्टॉल केलेलं असल्यामुळं ते ओपन असं दाखवतं आहे. इथं तुमच्याकडे इन्स्टॉल केलेलं नसेल तर इथं इन्स्टॉल असा शब्द येईल, ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ते इन्स्टॉल केल्यानंतर ते आपल्याला ओपन करायचं आहे. आता हे पहा, मी माझ्याकडे जे इन्स्टॉल केलेलं आहे ते ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे की नाही, लीडर, हे लीडर मी ओपन केलं. ते लीडर ओपन केलं की असं तुम्हाला एक समोर इंटरफेस दिसेल त्याचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम कॅल्क्युलेटर, कॉम्बिनेशन वगैरे. ह्याच्यातला जो आपल्या महत्त्वाचा जो भाग आहे तो हा प्रीमियम कॅल्क्युलेटर, जे 2 नंबरला दिलेला आहे. प्रीमियम कॅल्क्युलेटर म्हणजे हप्ता कसा काढायचा किंवा हप्ता काढण्यासाठी मदत करणारं सॉफ्टवेअर आहे. म्हणून प्रीमियम कॅल्क्युलेटर फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये सुरुवातीला माहितीसाठी आवश्यक आहे. तर हे कॅल्क्युलेटरचं, ह्याला तुम्ही सरळ सरळ टिक केलं प्रीमियम कॅल्क्युलेटर या शब्दाला, अशा पद्धतीचं एक छानसं कॅल्क्युलेटर ओपन होतं, ज्याच्यामध्ये प्लॅन कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. म्हणजे प्लॅनच्या कॅटेगरीज असतात. ह्याची जाहिरात आलेली आहे, ती आपल्याला पाहावी लागेल. माफ करा, ह्या जाहिरात ओके. तर हे असं कॅल्क्युलेटर आलं. तर ह्या कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला विविध प्लॅन्स जे आहेत ते कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. हे पहा, इथं तुम्हाला दिसतंय की ही एंडॉमेंट नावाचे जे प्लॅन, कॅटेगरीचे प्लॅन आहेत, त्याच्यामध्ये जे प्लॅन आहेत ते सर्वांची लिस्ट इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर सेविंगचे प्लॅन जे आहेत त्याची लिस्ट इथं दिलेली आहे, एकच प्लॅन आहे. त्याच्यानंतर जी खाली जी कॅटेगरी आहे ती मनी बॅक प्लॅनची आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली जाल तर चिल्ड्रन प्लॅन म्हणजे लहान मुलांचे प्लॅन, होल लाईफ प्लॅन, पेन्शन प्लॅन, सिंगल प्रीमियम प्लॅन, अशा पद्धतीचे जे LICमध्ये प्लॅन, विविध कॅटेगरीतले प्लॅन आहेत, तर ते प्लॅन हे सर्व दिलेले आहेत, त्याची लिस्टिंग दिलेली आहे. मग आपल्याला जो प्लॅन ग्राहकाला द्यायचा आहे, मी अगोदरच सांगितलं की आपल्याला प्लॅन अगोदर निश्चित करावा लागतो, ग्राहकाला समजावून सांगावं लागतो आणि त्यानंतर प्रीमियम कॅल्क्युलेट करावं लागतं, आहे की नाही. तर समजा प्लॅन निश्चित झाला आहे तर तो प्लॅन इथं तुम्हाला फक्त टच करायचे प्लॅनवर. आता समजा एक गृहीत धरा की मला एक जीवन आनंद नावाचा प्लॅन, जो 915 नंबरचा आहे, 2 नंबरला दिसतो इथं वर तुम्हाला, तर तो एखाद्या ग्राहकाला द्यायचा आहे. तर तो देताना मला प्रीमियम कॅल्क्युलेट करायला ग्राहकानं सांगितलं की किती हप्ता येतो ते सांगा. तर त्यावेळेस मला हे कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागेल, आहे की नाही. तर मी जीवन आनंदला ओपन करतो. जीवन आनंदला ओपन केलं, हे बघा, ओपन केलं की वर प्लॅन आणि प्लॅनचा नंबर येतो वर, जे दिसतं तुम्हाला 915 जीवन आनंद. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला नाव, आहे की नाही. आता समजा नाव काहीतरी टाका तुम्ही, मी टाकतो, माझंच नाव टाकतो, नंदकुमार मुंडे. ठीक आहे, माझं नाव टाकलं मी. आता समजा एक डेट ऑफ बर्थ. आता इथं तुम्हाला एक्झॅक्ट वय जर माहीत असेल तर तुम्ही ते डायरेक्टली वय पण लिहू शकता. जसं समजा मी आता इथे लिहिलं 36, तर हे माहीत आहे म्हणून लिहिलं. पण समजा मला माहिती नाही वय किती, त्याचे कॅल्क्युलेट आपल्याला करता येणार. तर इथं तुम्हाला दिसतंय असं एक कॅलेंडरसारखं चित्र आहे, 18 लिहिलेलं वर. तर त्या चित्राला तुम्ही जर टच केलं तर असं डायरेक्ट जन्मतारीख टाकण्यासाठी हे ओपन होतं. मग इथे हे DD, MM आणि YY. तर इथे DDमध्ये तारीख, MM महिना आणि YYमध्ये वर्ष असं टाकायचं. ह्याला तुम्ही टच करा, तिथं येईल. समजा एक उदाहरण घ्या, एक 36 वर्षाच्या वयाच्या व्यक्तीसाठी आपल्याला प्लॅन द्यायचा असं गृहीत धरा. तर त्याची जी जन्मतारीख असेल तर ती अराऊंड काहीतरी समजा 86ची वगैरे, नाही 85 येईल ना, हां 85 येईल. तर 85 समजा एक 4/5/1985 ही टाकली. हे बघा इथे दिसतं ते ऑटोमॅटिक त्यांनी कॅल्क्युलेट केलं की 36 इयर्सचा माणूस आहे. मग आता इथं अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्राहक आपल्याला 2 प्रकारे विचारू शकतो की मला विमा 5 लाखाचा घ्यायचा आहे तर किती हप्ता येईल. तर त्यावेळेस हे ऑप्शन, हे जे दिसतंय सम ॲश्युर्ड म्हणजे विमा रक्कम, म्हणजे विमा 5 लाखाचा घ्यायचा आहे तर किती हप्ता येईल, अशा प्रकारचा जर ग्राहकाचा प्रश्न असेल, किंवा आपण जर त्याला सांगत असू की 5 लाखाच्या पॉलिसीला तुम्हाला एवढा हप्ता येईल, असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला इथं विमा रक्कम टाकावी लागेल. इथं या जागेवर तुम्हाला विमा रक्कम टाकायची आहे की नाही, इथं विमा रक्कम टाकायची आहे. ठीक आहे, तर इथं विमा रक्कम टाका. जर ग्राहकाने हप्ता एवढा भरायचा आहे असं सांगितलं, तो ग्राहक काय म्हणला की मला विमा वगैरे लक्षात येत नाही, माझ्याकडे एक 25,000 रुपये तुम्हाला वर्षाला द्यायला आहेत, तर
तुम्ही मला सांगा की मला विमा किती मिळेल आणि पैसे किती मिळतील. तर त्यावेळेस मग तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि तो म्हणला की मला 25,000 रुपये वर्षाला भरायचे, तर मग इथं 25,000चा असा आकडा टाकायचा आणि इथं ऑप्शन येतं वर्षाला, 6 महिन्याला किंवा 3 महिन्याला किंवा महिन्याला, असे 4ही ऑप्शन येतात: वार्षिक, 6माही, तिमाही आणि मंथली. तर ह्या ऑप्शनपैकी आपल्याला ग्राहकांना जसं सांगितलं की वर्षाला 25,000 रुपये भरायचे, तर मग हे इयरलीचं ऑप्शन YLY म्हणजे वार्षिक, तर ते ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल आणि आपल्याला ते प्रीमियम कॅल्क्युलेट करावं लागेल. जर ग्राहक जर म्हणला की नाही मला 5 लाखाचा विमा घ्यायचा आहे, किती हप्ता येईल, तर मात्र मग हे सम ॲश्युअर्डचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि खाली इथं 5 लाखाचा आकडा टाकायचा. हे पहा, हे मी 5 लाख रुपये त्याचे ॲड केलेले आहे. तर हे 5 लाख रुपये टाकले की आता पुढली गोष्ट काय करायची आपल्याला, त्या दोन्हीपैकी एक तुम्ही आकडा टाकला की पुढली गोष्ट काय करायची की टर्म म्हणजे पॉलिसीचे किती दिवस चालणार आहे, पॉलिसी किती वर्षासाठी पॉलिसी घ्यायची आहे, किती हप्ते भरायचे आहेत, किती वर्ष हप्ते भरायचे आहेत, तर हा कालावधी असतो. तर हा कालावधी आपल्याला इथं टाकायचा आहे. तर पॉलिसी किती वर्ष चालणार आहे, किती वर्ष त्यांना हप्ते भरायचे आहेत. समजा एक गृहीत धरा 21 वर्षाचा प्लॅन दिला मी त्यांना, तर इथं हे बोनस ऑटोमॅटिक आलेलं आहे. 21 वर्षासाठी बोनस किती आहे वगैरे हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर घेतं. त्यानंतर तुम्हाला ही टर्म टाकल्यानंतर हा सम ॲश्युअर्ड म्हणजे विमा टाकल्यानंतर इथं तुम्ही वय कॅल्क्युलेट केलं आणि वर नाव लिहिलं, आहे की नाही. मी तुम्हाला सांगितलं तसं प्लॅन आपला जीवन आनंद फिक्स झाला, त्यानंतर आपण त्या व्यक्तीचं वय कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर विमा रक्कम किंवा प्रीमियम ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट कॅल्क्युलेट केली आणि त्यानंतर किती वर्ष कालावधी आपल्याला भरायचा आहे. ह्या 4 गोष्टी आपण सिलेक्ट केल्या की आता बाकीच्या गोष्टी आपल्याला काही उरत नाहीत. हे बघा, ह्या 4 गोष्टी, पहिली गोष्ट वय, हे वय, त्यानंतर दुसरी गोष्ट ह्या दोन्हीपैकी एक असते विमा रक्कम किंवा प्रीमियम, ह्या दोन्हीपैकी एक सिलेक्ट करायचे आपल्याला. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे किती वर्ष पैसे भरायचे आहेत आणि चौथी गोष्ट म्हणजे प्लॅन असतो, आहे की नाही. प्लॅन तर आपण सुरुवातीला सिलेक्ट केला. म्हणजे ह्या 4 गोष्टी झाल्या की आपल्याला प्रीमियम कॅल्क्युलेट करता येतं. आता मग प्रीमियम कॅल्क्युलेट करताना तुम्हाला इथं 2 प्रकारे कॅल्क्युलेट करता येतं. हे बघा, खाली सगळ्यात खाली सबमिट आणि PDF असे 2 बटन दिसत आहेत. तर तुम्ही हे PDFचं बटन जर दाबलं ना तर तुम्हाला डायरेक्टली त्या प्लॅनचं प्रेझेंटेशनच तयार होतं. मी तुम्हाला दाखवतो. हे PDFचं बटन मी दाबलं, ते अशा प्रकारे तुम्हाला ते विचारतं की कुठल्या ह्याच्या मदतीने ते ओपन करायचं. तर हे अडॉबचं जे व्ह्यूवर असतं त्याच्या मदतीनं तुम्ही ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सहजासहजी हे असतं, किंवा हे ड्राईव्ह PDF हे पण आयकॉन असू शकतो. या दोन्हीपैकी एकाच्या मदतीनं तुम्ही ते ओपन करू शकता. तर मी हे अडॉबच्या मदतीनं ओपन करतो. ओपन केल्यानंतर हे अशा प्रकारचं प्रीमियम कॅल्क्युलेटर तुम्हाला प्रेझेंटेशन दिसेल. मग ज्यामध्ये तुम्हाला इथं मी थोडंसं मोबाईल आडवा करून तुम्हाला दाखवतो. हे पहा, इथं दाखवलं आहे की पहिल्या वर्षी फर्स्ट इयर प्रीमियम, हे की नाही. हे बघा इथं दिसतं आहे, हे तुम्हाला फर्स्ट इयर प्रीमियम आणि इथं सेकंड इयर प्रीमियम. म्हणजे आपल्याकडे पहिल्या वर्षी प्रीमियम थोडासा जास्त असतो, ज्याच्यामध्ये GST असतो, आणि दुसऱ्या वर्षीपासून तो GST कमी झाल्यामुळे थोडासा प्रीमियम कमी होतो. तर ते दाखवलेलं आहे. इथं तुम्हाला दिसतं आहे फर्स्ट इयर प्रीमियममध्ये 4 प्रकारचा प्रीमियम दाखवले. जर ग्राहकानं वार्षिक हप्ता घेतला असेल तर हे असेल, 6माही घेतला असेल तर हा प्रीमियम असेल, तिमाही घेतला असेल तर हा असेल, आणि मंथली हप्ता असेल तर हा असेल. याच्यापैकी ग्राहकानं जे ऑप्शन घेतले त्याला तो प्रीमियम आपल्याला सांगावा लागतो. त्याचप्रकारे दुसऱ्या वर्षापासून ग्राहकाला वार्षिक हप्ता हा येईल, 6माही हप्ता हा येईल, तिमाही हा येईल आणि मंथली हा येईल. तर हा मात्र मग दुसऱ्या वर्षापासून राहिलेले सर्व दिवस, पॉलिसी जितके दिवस चालणार आहे तितके दिवस हा दुसऱ्या वर्षी आलेला हप्ता कंटिन्यू भरावा लागतो. तर अशा पद्धतीनं आपण ग्राहकाला सांगू शकतो की तुम्हाला पहिल्या वर्षी असा प्रकारचा हप्ता येईल आणि दुसऱ्या वर्षापासून हा हप्ता तुम्हाला कंटिन्यू पुढे भरावा लागेल. तर हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून येतं. त्यानंतर त्याच्या खाली प्रेझेंटेशन असतं मित्रांनो. हे पण थोडंसं आडवं करतो म्हणजे जरा मोठं दिसेल. हे पहा, ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला दिसतं आहे की ग्राहकाचं पॉलिसी काढताना 2021 हे वर्ष आहे, 36 वर्ष सध्याचं वय आहे. त्याला प्रीमियम वार्षिक पहिल्या वर्षी 29,607 रुपये लागला आहे. हे बघा, दुसऱ्या वर्षी 28,000 आणि तो कंटिन्यू पुढे दिसतो आहे आपल्याला, है की नाही. तर मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर हा नैसर्गिक विमा आहे. म्हणजे त्याला जर आजाराने किंवा शरीराच्या कारणाने काही जर झालं
तर त्याला हा विमा रक्कम मिळते पहिल्या वर्षी. पहिल्या वर्षी जर त्याला ॲक्सिडेंटनी काही झालं बाहेरच्या कारणाने, तर ही विमा रक्कम असते त्याची ॲक्सिडेंटची. आणि रिटर्न्स फ्रॉम LIC हा कॉलम तुम्हाला 0-0 दिसतो, म्हणजे तुम्हाला हा शेवटी म्हणजे पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर ह्या कॉलममध्ये तुम्हाला जी रक्कम दिसेल ती तुम्हाला मिळणारी रक्कम असते. आणि ही कॅश व्हॅल्यू, हे जे पुढं दिसते तुम्हाला, ही कॅश व्हॅल्यू म्हणजे त्या व्यक्तीनं पॉलिसी जर बंद करायची ठरवली तर त्याला त्या वर्षात, म्हणजे हे बघा पहिल्या वर्षी, हे दुसरं वर्ष, हे तिसरं वर्ष, हे चौथं वर्ष, हे 5वं वर्ष, हे 6वं वर्ष, कुठल्या वर्षी म्हणजे त्यानं पॉलिसी बंद केली तर त्याला किती पैसे मिळणार आहेत ह्याच्यासाठी हा कॅश व्हॅल्यूचा कॉलम आहे. आणि त्यानंतरचा कॉलम जो आहे शेवटचा, तो आहे लोन. म्हणजे त्या व्यक्तीला जर त्याच्या पॉलिसीवर लोन घ्यायचं असेल तर कुठल्या वर्षी किती लोन मिळतं हे त्याला दिसतं. हे बघा, हे दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी हे त्याला मिळणारं लोन आहे लोनच्या कॉलममध्ये. तर अशा प्रकारचं हे प्रेझेंटेशन असतं. हे प्रेझेंटेशन तुम्हाला दिसते. आता ही जी रिटर्न्स फ्रॉम LIC हा जो कॉलम आहे हा, तर हा आपण 21 वर्षाची टर्म दिलेली आहे त्या व्यक्तीला, म्हणजे 21 वर्ष त्याला कालावधी दिलेला आहे हप्ता भरण्यासाठी. तर तो हप्ता भरणा कालावधी संपल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की त्याला पैसे मिळत आहेत. हे पहा इथं, तर हे त्याला 21 वर्ष म्हणजे 2042ला 21 वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय 57 वर्ष होईल आणि त्याला 10,33,000 रुपये मिळतील. अशा प्रकारे हे रिटर्न्स फ्रॉम LIC त्याला मिळत असतात. तर अशा प्रकारे सगळं डिटेलमध्ये प्रेझेंटेशन आपल्याला पाहता येतं ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट मी इथं तुम्हाला नमूद करू इच्छितो, कुठल्याही प्लॅनचं प्रेझेंटेशन काढण्याच्या अगोदर किंवा प्लॅनचं प्रीमियम हप्ता कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर आपल्याला तो प्लॅन माहीत असणं गरजेचं आहे. ग्राहकाला तो व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर आपल्याला हप्ता काढावा लागतो. त्यामुळं आपल्याला अगोदर प्रीमियम म्हणजे कॅल्क्युलेटर वापरण्याच्या अगोदर त्या प्लॅनची माहिती घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे अगोदर प्लॅनची माहिती घ्या, ग्राहकाला आपल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून मला विचारून सगळी प्लॅन समजून घ्या, त्यानंतर ग्राहकाला समजावून सांगा. आणि त्यानंतर जेव्हा ग्राहकाला प्लॅन आवडेल तेव्हा मग त्याला आपल्याला हप्ता कॅल्क्युलेट करण्यासाठी अशा प्रकारे या कॅल्क्युलेटरचा वापर करता येतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की काही प्लॅन असतात की त्यांच्या कंडिशन वेगळ्या असतात. जसं मी तुम्हाला उदाहरणादाखल इथं दाखवतो की हा 933 नंबरचा प्लॅन आहे की नाही. तर या प्लॅनमध्ये काही कंडिशन वेगळ्या आहेत, जसं की त्याची टर्म जी असते म्हणजे हप्ता भरणा कालावधी, तर हा कालावधी एकूण पॉलिसी टर्मपेक्षा 3 वर्ष कमी असतो. म्हणजे समजा उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो की या प्लॅनमध्ये समजा एखाद्या व्यक्तीनं 18 वर्षाचा प्लॅन जर घेतला, इथं मी तुम्हाला लिहून दाखवतो. समजा एखाद्या व्यक्तीनं 18 वर्षाचा प्लॅन जर घेतला, 18 वर्ष म्हणजे एकूण पॉलिसी 18 वर्ष चालणार आहे, तर त्याचा हप्ते भरणा कालावधी मात्र 3 वजा होतात आणि 15 वर्षच चालतो. म्हणजे ह्या व्यक्तीला फक्त 15 वर्ष हप्ते भरायचे, पॉलिसी मात्र 18 वर्ष चालेल. शेवटचे 3 हप्ते माफ होत असतात. मग त्यानं 21 वर्षाची पॉलिसी घेतली तर त्याला 18च हप्ते भरायचे आहेत. त्यानं जर 15 वर्षाची पॉलिसी घेतली तर त्याला 12च वर्ष हप्ते भरायचे आहेत. अशा प्रकारे शेवटचे 3 हप्ते त्याला माफ होतात आणि उरलेले वर्ष त्याला हप्ते भरावे लागतात. तर ही कंडिशन आपल्याला कधी माहीत असेल, प्रीमियम कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर जर आपल्याला प्लॅन व्यवस्थित माहीत असेल तर ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेट करताना अडचण तुम्हाला निर्माण होणार नाही. तुम्हाला ती माहीत असल्यामुळे व्यवस्थित ह्याच्यात फिडिंग करता येईल कॅल्क्युलेटरमध्ये. आता मी इथं उदाहरणादाखल दाखवून टाकतो. इथे नाव परत टाकूया आपण, माझंच नाव टाकतो. उदाहरणासाठी एक जन्मतारीख काहीतरी टाकूया, 18/5/1986. ठीक आहे नाही. आता हा 35 वर्षाचा माणूस झाला. त्याच्यानंतर आपल्याला समजा आता मी इथे तुम्हाला दाखवतो की त्या व्यक्तीने सांगितलं की मला 50,000 रुपये दरवर्षी भरायचे. आता हे 50,000 व्यक्ती सांगत जरी असलं तर एक्झॅक्ट 50,000 रुपये प्रीमियम येत नसतो. 50,100 किंवा 49,900 असा 100-150 रुपयाच्या कमी जास्त फरकाने येतो त्याच्या वयानुसार. तर ते त्याच्या जवळचा म्हणजे 50,000च्या जवळचा प्रीमियम दाखवतो. मागच्या वेळेस म्हणजे अगोदरचा प्लॅन जेव्हा कॅल्क्युलेट केला तेव्हा आपण हे सम ॲश्युअर्ड 5 लाखाची घेऊन कॅल्क्युलेट करून दाखवला होता मी तुम्हाला.
पण आता आपण असं गृहीत धरूया की आपला ग्राहक म्हणतो की मला 50,000 रुपये दर वर्षाला भरायचे आहेत, तर मला किती लाखाचा विमा मिळेल आणि किती पैसे मिळतील. तर त्याच्यासाठी हा प्रीमियमचा आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल, दरवर्षी 50. आणि त्यानंतर हे इथं बघा, इथं ऑप्शन काय घेतलं आपण, इयरली, म्हणजे त्याला दर वर्षाला 50,000 रुपये भरायचे. 6 महिन्याला भरायचे म्हटलं असतं तर मग दुसरं ऑप्शन घ्यावं लागलं असतं, HLYचं, हाफ इयरली. पण आता तो आपला ग्राहक म्हणला आहे की वार्षिक घ्यायचा आहे, म्हणून 50,000 रुपये. आता इथं मी टर्म टाकणार आहे, तर या टर्ममध्ये मी समजा 21 टाकली ना, तर हप्ते भरणा कालावधी 18च वर्ष असणार आहे. ही गोष्ट आपल्याला प्लॅन माहीत असेल तर माहीत असते, म्हणून मी तुम्हाला जो बोललो ना की अगोदर प्लॅन माहिती करून घ्या, नंतर कॅल्क्युलेटर. तर इथं 21 वर्ष कालावधी टाकला, त्याच्यानंतर बोनस ॲटोमॅटिक कॅल्क्युलेटरने घेतला. आता आपल्याला काही करायचं नाही. या प्लॅनमध्ये क्रिटिकल इलनेस रायडर नावाचा एक रायडर असतो, तर तो घेणं आवश्यक आहे. आता हा का घेणं आवश्यक आहे हे प्लॅन ट्रेनिंगमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं असेल, त्यामुळे ते प्लॅनचं ट्रेनिंग अगोदर होणं गरजेचं असतं. ते आपण ट्रेनिंगमध्ये घेतलेलंच आहे, तर ते तुम्हाला माहीत आहे. तर ह्या क्रिटिकल इलनेस रायडर फक्त या प्लॅनमध्ये, हे लक्षात राहू द्या मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. बऱ्याचदा नवीन विमा प्रतिनिधी कन्फ्यूज होतात आणि प्रत्येक प्लॅनला हा रायडर द्यायचं का काय असं त्यांना कन्फ्युजन असतं. पण नाही, फक्त जीवन लक्ष या प्लॅनमध्ये हा रायडर हे ऑप्शन आपल्याला ऑन करावं लागतं. आलं लक्षात. तर हे ऑप्शन ॲडिशनल ऑप्शन आहे, ते ऑन केलं की तुम्हाला काहीच नाही, खाली PDF बटन दाबायचे. PDF बटन दाबलं की मागच्याप्रमाणेच आपल्याला ह्या ॲडॉबचा वापर करून ओपन करायचं. लगेच तुम्हाला मागच्याप्रमाणे हा वार्षिक हप्ता पहिल्या वर्षी किती येईल, दुसऱ्या वर्षी किती येईल, 6माही हप्ता किंवा तिमाही हप्ता किंवा मंथली हप्ता, जो कुठला त्याला घ्यायचा आहे, ते सगळे ऑप्शन्स इथं दिसतात. आणि पुन्हा इथं तसंच त्याच प्रकारे पॉलिसी कुठल्या वर्षी सुरू झाली, त्यावेळेस किती वय पार्टीचं होतं, त्याला किती पहिल्या वर्षी हप्ता आला आणि दुसऱ्या वर्षापासून पुढे किती हप्ता आला हे इथं दिसतं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पुढे त्याचा ॲक्सिडेंटल बेनिफिट वगैरे दिसतो, रिटर्न्स फ्रॉम LIC पण दिसत आहेत. हे बघा, पॉलिसीची टर्म झाली की इथं तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत हे पण दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर ही कॅश व्हॅल्यू आहे. कॅश व्हॅल्यू म्हणजे तुमची पॉलिसी बंद करायची झाली तर कुठल्या वर्षी किती पैसे मिळतील हे दुसऱ्या वर्षापासून दिसतं आहे. तर हे तुम्ही त्यालाही सांगू शकता की बंद करायची झाली तर कुठल्या वर्षी किती पैसे मिळतात. तर ही कॅश व्हॅल्यू आपल्याला त्याला सांगता येते. आणि त्याचप्रकारे शेवटचा कॉलम जो आहे तो लोनचा आहे. तर हा लोनचा कॉलम. तर ह्या लोनच्या कॉलममध्ये त्याला जर कर्ज सुविधा घ्यायची असेल तर कुठल्या वर्षी किती कर्ज मिळेल हे सुद्धा तिथं दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या प्लॅनचं पण प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही प्लॅनला कॅल्क्युलेट करताना तुम्हाला अगोदर प्लॅन समजून घ्या आणि त्यानंतर प्रीमियम कॅल्क्युलेटरचा वापर करा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो की प्रीमियम कॅल्क्युलेटरमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आपण जर त्याच्याकडं बारकाईनं पाहिलं, हे बघा, इथं तुम्हाला लक्षात येत असेल की इथं त्या व्यक्तीचं वय टाकण्याच्या अगोदर वर आपल्याला त्याची लिमिट दिलेली आहे 18 ते 50. म्हणजे हा प्लॅन 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींसाठी चालतो. आलं लक्षात. म्हणजे जसं आपण 35 वर्ष वय घेतलं, 18 ते 50च्या दरम्यान आहे. तुम्ही जर इथं 17 वर्षाचा जर व्यक्ती टाकला तर एरर येईल, म्हणजे कॅल्क्युलेट होणार नाही, म्हणजे तिथं काहीतरी चूक दिसेल. त्याचबरोबर इथं समजा तुम्ही प्रीमियमच्या ऐवजी सम ॲश्युअर्ड जर घेतली तर इथं त्यानं आपल्याला गाईडलाईन दिली की मिनिमम 1 लाख आहे की नाही. म्हणजे इथं तुम्हाला कमीत कमी 1 लाखापासून हा प्लॅन सुरू होतो. इथं लिहिलेलं आहे बघा, मिनिमम 1 लाख. तर 1 लाखाच्या पुढं मग तुम्ही 10-10 हजाराच्या पटीत 1,10,000, 1,20,000, 1,30,000 अशा प्रकारे त्याला विमा रक्कम देऊ शकता. तर या कंडिशन प्लॅन जेव्हा ट्रेनिंग होतं आपलं, त्यावेळेस तुम्हाला ते सांगितलेलं असतात. त्यामुळे हे काही तुम्हाला परत इथं अडचणीचं येणार नाही, ते कॅल्क्युलेट करता येईल. तर अशा पद्धतीनं कुठलाही प्लॅन असला तर प्लॅन आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तर प्रीमियम कॅल्क्युलेटर आपल्याला, मी आता तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीनं त्याचा वापर करून अत्यंत सुलभ, ग्राहकाला समजेल असं शांतपणाने आपल्याला त्याला प्रेझेंटेशन देता येतं. आणि जर अशा पद्धतीनं आपण त्याला प्रेझेंटेशन दिलं तर आपला प्लॅन नक्की ग्राहकाला आवडतो आणि ग्राहक आपल्याकडनं तो प्लॅन घेण्याची शक्यता खूप जास्त असते. या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न असतील किंवा कॅल्क्युलेट करताना काही अडचण येत असेल तर माझ्या मोबाईल नंबरवर डायरेक्ट संपर्क करून आपण मला ती शंका विचारून आपलं समाधान करून घेऊ शकता. मला असं वाटतं की प्रीमियम कॅल्क्युलेटरचा प्राथमिक अभ्यास मी तुम्हाला आज स्क्रीनच्या स्वरूपात दाखवलेला आहे.
धन्यवाद.